मुंबईसह इतर 28 महानगरपालिका निवडणुकींचं मतदान काल पार पडलंय आणि मतदानानंतर आज मतमोजणीचा दिवस आहे। आजच्या या मतमोजणीच्या दिवशी या 29 पालिकांमध्ये नेमका कुणाचा महापौर बसणार याकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे। पण लोकशाही मराठीवर आज दिवसभर आपण याच मतमोजणी आणि निकालासंदर्भातल्या अपडेट्स जाणून घ्यायच्या आहेत। लोकशाही मराठीच्या डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर, सोशल मीडिया अकाउंट्सवर आज दिवसभर या अपडेट्स आपण आपल्या स्क्रीनवर जी सध्या टॅली पाहतो, स्क्रीनच्या उजवीकडे 19 महापालिका निवडणुका संदर्भातल्या या राजकीय पक्षांना मिळणाऱ्या जागांची अपडेट आहे। खाली आपण पाहतो आहोत स्क्रीनच्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठीच्या 227 जागांचं जो निकाल आहे, जी मतमोजणी आहे ती आपल्याला तिथे दिसणार आहे। त्याच्या खाली उर्वरित ज्या 9 महापालिका आहेत महत्त्वाच्या, त्या महापालिका निवडणुकी संदर्भातली आकडेवारी जी आहे ती आपल्याला दिसणार आहे। आणि आपल्या स्क्रीनच्या डाव्या बाजूला, म्हणजे माझ्या उजव्या बाजूला आणि आपल्या स्क्रीनच्या डाव्या बाजूला आतापर्यंतचे जे बिनविरोध निकाल आलेले आहेत ते बिनविरोध निकाल तुम्हाला दिसतायत। आणि या बिनविरोध निकालानंतर 10 वाजल्यानंतर ज्या वेळेला ॲक्च्युअल मतमोजणीला सुरुवात होईल त्यावेळेला कोणत्या वॉर्डमध्ये, कोणत्या महापालिकेच्या कोणत्या वॉर्डमध्ये ज्या लक्षवेधी लढती आहेत, आघाडीवर नेमका कोणता उमेदवार आहे, पिछाडीवर नेमका कोणता उमेदवार आहे आणि याच वॉर्ड्समध्ये कुणाचा विजय झालाय, कुणाचा पराभव झालाय, या सगळ्या संदर्भातल्या अपडेट्स तुमच्यापर्यंत लोकशाही मराठीच्या माध्यमातून आपण पोहोचवणार आहोत। पण काल ज्या वेळेला मतदान झालं त्यानंतर एक शंका समोर उपस्थित झाली होती अनेकांकडनं की जी बोटावर शाई लावली गेली ती शाई बरोबर आहे का, ती शाई पुसली जातीये का। काहींनी डेमो देखील दिले, व्हिडिओ देखील समोर आणले की ही बोटावरची शाई पुसली जातीये। पण आता निवडणूक आयोगानं त्यानंतर 4 वाजता स्वतः राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त जे आहेत दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि या सगळ्या शंका कुशंकांवर स्पष्टीकरण देखील दिलं। पण याच पत्रकार परिषदेत त्यांनी आणखी एक महत्त्वाची घोषणा केली, ती म्हणजे या महापालिका निवडणुका ज्या आज मतमोजणी आणि निकालानंतर पार पडतील त्यानंतर जिल्हा परिषदांच्या निवडणुकांची देखील तयारी होणार आहे। जिल्हा परिषदेसाठी पुण्यामध्ये भाजप कामाला सुद्धा लागल्याचं दिसतंय। या निवडणुकीसाठी भाजपच्या कोर कमिटीची आज पुण्यामध्ये एक अत्यंत महत्त्वाची बैठक होतीये। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडणार आहे। त्यामुळे एकीकडे पालिकांची रणधुमाळी आज निवडणूक निकालानंतर जर संपली जरी असली तरी यानंतर जिल्हा परिषदांच्या निवडणुका देखील होऊ घातलेल्या आहेत आणि या जिल्हा परिषद निवडणुकांच्या अनुषंगानं भाजप कामाला देखील लागल्याचं दिसतंय। पुण्यामध्ये आज भाजपच्या कोर कमिटीची एक अत्यंत महत्त्वाची बैठक होतीये केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीमध्ये। आणि जिल्हा परिषदेच्या याच अनुषंगानं आपण निवडणुकीच्या अनुषंगानं अपडेट जी काय होती ती आता पाहिली। मात्र आज महत्त्वाचा दिवस जो आहे तो पालिका निवडणुकांच्या मतमोजणी संदर्भातला आहे। मुंबई महानगरपालिकेच्या 227 जागांसाठीचं मतदान काल झालं, मतमोजणी आज आहे। जसा मुंबईचा पालिकेचा निकाल आज येणार आहे तसाच इतर 28 महापालिकांचा निकाल देखील समोर येणार आहे। अनुषंगानं आपण अपडेट्स जाणून घेत आहोत। मतमोजणीचा आजचा हा दिवस आहे आणि या मतमोजणीच्या दिवशी 10 वाजल्यापासून ज्या वेळेला एक एक करून निकाल यायला सुरुवात होईल, हे निकाल सर्वात आधी, सर्वात अचूक, सर्वात वेगवान लोकशाही मराठीवर। आणि 2 महानगरपालिका ठिकाणांवरनं आपण अपडेट जाणून घेणार आहोत। जालन्याहून आपले प्रतिनिधी सुधाकर जाधव आहेत आपल्यासोबत। कल्याण डोंबिवली पालिका निवडणुकीच्या मतमोजणी संदर्भातल्या अपडेट्स देण्यासाठी आपल्यासोबत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।